हॅलो गाइज, आज आपण पाहत आहोत अँगल्स धडा इयत्ता 6वी प्रॅक्टिस सेट 3. प्रश्न पहिला काय आहे यामध्ये, यूज द प्रॉपर जॉमेट्रिकल इंस्ट्रुमेंट्स टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. यूज द कंपास अँड द रूलर टू बायसेक्ट देम. म्हणजे काय तर तुम्हाला जॉमेट्रिक इंस्ट्रुमेंट म्हणजे जे तुमच्या कंपासमध्ये साहित्य असतं ना, त्याचा वापर करून काय करायचं आहे, अँगल्स ड्रॉ करायचेत म्हणजे काढायचेत. आणि त्या अँगल्स ड्रॉ केल्यानंतर परत तुम्हाला कंपासचा वापर करून, कंपास म्हणजे हे असतं ना प्रोटेक्टर, याला इंग्लिशमध्ये प्रोटेक्टर म्हणतात आणि मराठीमध्ये याला कंपास म्हणतात. मग याचा वापर करून आणि तुम्हाला रूलर म्हणजे पट्टीचा वापर करून तुम्हाला त्या अँगलला बायसेक्ट करायचं आहे. बायसेक्ट करायचं आहे म्हणजे काय तर त्याचे 2 भाग करायचे. तर आपण पहिला अँगल काय आहे 50 डिग्रीचा आहे म्हणजे 50 अंशाचा आहे, दुसरा 115चा आहे, तिसरा 80चा आहे आणि चौथा 90चा आहे. तर आता आपण पहिला अँगल काढूया. पहिल्यांदा तुम्ही स्केल घ्यायची, पट्टी घ्यायच्या, पेन्सिल घ्यायची आणि इथे काय करायचं, एक रेषा आखून घ्यायची. अशी एक रेषा आखून घ्यायची. ती रेषा आखल्यानंतर इथं असा बाण करायचा आणि इथं हा पॉईंट लक्ष ठेवायचा आणि ह्या जी आपण काढलंय ना ही रेष, त्याला नाव द्यायचं ए. ह्या पॉईंटला आपण ए नाव देऊ. तर आता 50चा काढायचं ना आपल्याला. मग हे घ्यायचं कंपास. हे कंपास घेतला ना, त्याच्यामध्ये इथनं 0 ह्या उजव्या साईडनी स्टार्ट करायचं, मोजायचं 0, 10, 20, 30, 40, 50. इथं 50 आहे ना, हे जे मधलं टोक आहे ना ह्या मधला, तो ह्या पॉईंटवर ठेवायचा आणि ही रेष आहे ना, ही ह्या रेषेखाली झाकून गेली पाहिजे. दिसतंय का? बरोबर असंच ठेवायचं. बरोबर करेक्ट ठेवला ना तर मग करेक्ट मापाचा अँगल तयार होतो, नाही तर मग तो चुकतो. आता इथं 50 आहे ना, हे 50 त्याच्या पुढं असं एक रेष आखून घ्यायची किंवा पॉईंट ठेवायचा आणि नंतर पट्टीने काय करायचं, पट्टी घ्यायची आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे दोन्ही पॉईंट काय करायचे, एकमेकाला एक रेष आखून जोडायचे. ह्या पॉईंटला आपण नाव देऊ ओ, ह्याला नाव देऊ आपण बी. आता हा अँगल आपला कितीचा झाला, 50 अंशाचा. आता 50 अंशाचा हा अँगल झाला. पण आता आपल्याला काय सांगितलंय, त्याला रूलरचा वापर करून तुम्ही त्याला बायसेक्ट करायचंय म्हणजे त्याचे 2 भाग करायचे. आता एक कर्कटक घ्यायचं. हे तुमच्याकडे असन कंपासमध्ये, हे असणं गरजेचंच आहे. 6वीला सगळ्यांकडे असलं पाहिजे. तर मग आता हे काय करायचं, एवढं माप घ्यायचं. तुम्ही एवढं पण घेऊ शकता, ह्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं म्हणजे चांगलं येतं. एवढं तुम्ही माप घ्यायचं, असं किती तुमच्या मनाने. एवढंच माप घेतलं ना, मग ह्याला हलवायचं नाही, हे असं पॅक करायचं. इथं ठेवायचा हा टोक आहे ना, ह्या टोकवर ठेवायचा आणि ह्याचं माप काय हलवायचं नाही बरं का. असं इथं एक करायचं, असं इथं एक करायचं. हे 2 केलं ना, ह्याचं माप चेंज करायचं नाही म्हणजे हे वरचं हललं नाही पाहिजे. परत ह्या टोकावर काय करायचं, इथं ठेवायचं आणि इथं एक असं कंस आखून घ्यायचा. घेतलं का? परत हे इथं ठेवायचं. असं इथं ठेवलं की इथं परत हे असं आखून घ्यायचं. ते आखून घेतल्यानंतर ह्या मधला पॉईंट आहे ना, हा पॉईंट ह्याच्यावरनं तुम्ही काय करायचं, पट्टीने हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ बघता केलं घरी तरी चालन. ह्याला असं आखून घ्यायचं. आता आपण ह्याला नाव देऊ सी आणि ह्याला नाव देऊ डी आणि ह्याला नाव देऊ पी. तुमच्या मनाने ABCDतनं काही पण नाव तुम्ही देऊ शकता. हा बायसेक्ट अँगल आपण तयार केलेला आहे. 50 डिग्रीचा म्हणजे 50च्या निम्म किती, 25. तर मग हा एवढा 25चा असन आणि हा अँगल एवढा 25चा असन. तर तुम्ही मोजू पण शकता. इथे ठेवायचं. दिसलं का हे 25 वर गेलंय का, हे 20 आणि 30च्या मध्ये 25 आहे. बरोबर हा आपला अँगल आलेला आहे. आता दुसरा अँगल काढण्यासाठी परत तीच प्रोसेस. पट्टी घ्यायची, घेतली का, परत इथे एक रेष आखायची अशी एक. ही तुम्ही वहीत पण काढू शकता, पण वहीत आहे ना आम्ही काढून दाखवलं तर तुम्हाला ते नीट
विजिबल होत नाही, दिसत नाही, त्यामुळं हे एकदम कोऱ्या पेजवर चाललंय. तुम्ही तुमच्या वहीत काढायचं हे. आता 115 म्हणल्यावर इथं किती आहे, इथं 90 आहे, इकडं 110, 100, 110 आणि 115, 120 आणि 110च्या मध्ये इथं करायचं. इथं दिसतंय का, इथं 110 आणि त्याच्यामध्ये 5 मिळवल्यावर इथं 115. ह्याच्यामध्ये ना 10 रेषा असतात कंप्लीट. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला काय करायचा आहे, जोडून घ्यायचा आहे. ह्याला पण नाव देऊ आपण PQR. आता परत घ्यायचं अर्धवर्तुळ. हा अँगल कितीचा आहे, 115चा आहे. परत घ्यायचं आहे अर्धवर्तुळ. ह्या अँगल आहे ना हा, ह्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त आहे अंतर घ्यायचं आणि असं असं आखून घेतलं तरी चालतं पूर्ण, आणि नाही ऐकलं तरी चालतं. हे दिसतंय का आता, ह्याचं अंतर, ह्याचं डिस्टन्स काय करायचंय, हे जे आपण एवढं घेतलंय ना माप, ते बदलायचं नाही, परत ते इथं ठेवायचं. राणा बाबा इथं नीट इथं ठेवायचं आणि इथे एक असा कंस आखून घ्यायचा. याला म्हणतात आर्क इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये म्हणतात कंस. आता हे पॉइंट दिसतोय का नाही, ह्या पॉइंटला बरोबर हा पॉइंट जोडून घ्यायचा. ह्याला नाव द्यायचं यस. ह्या रेषेला आपण नाव नाही दिलं तरी चालतं, दिलं तरी इथं टी काय पण देऊ शकता तुमच्या मनाने. इथं पण नाव देऊ यम ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला नाव देऊ यन. आणि हा झालेला आहे 115 अंशाचा अँगल. 115च्या निम्म काय, 115च्या निम्म जर तुम्हाला काढायचं असेल ना, 115 भागिले 2 करायचं. 2 पंचे 10, हात चाला 2 7 14, 57.5. 57 म्हणजे 57.5 डिग्रीचा हा निम्मा अँगल आहे आणि हा निम्मा, ह्या दोन्हींचा एकत्र केल्यानंतर 115चा होतो. आता आपल्याला काढायचा 80 वाला म्हणजे तिसरा अँगल. परत घ्यायची पट्टी घेतली का, दाखायची एक रेष, ह्याला नाव द्यायचं यम. काय पण देऊ शकता बरं का, मी जे देते ते गरजेचं नाही देणं, देऊ शकता P. आता हे घ्यायचं अर्धवर्तुळ हातात, हे इथं ठेवायचं. 80 कुठे आहे, इथे 90च्या अलीकडं. उजव्या साईडने काय मोजायला स्टार्ट करायचं, उजव्या साईडने ज्या हाताने खातो ना आपण त्या साईडने इथं ठेवायचं. इथं करायचं एक पॉइंट, घ्यायची पट्टी आणि पट्टीने काय करायचं, हे असं आखून घ्यायचं. ह्याला पण द्यायचं इथं बाण. ह्याला नाव देऊ आपण यन नाव देऊ. झालं का असं एवढं. कितीचा आहे हो, 80 अंशाचा आहे. याचं तुमच्या मनाने डिस्टन्स घ्यायचं माहिती ना, आपण एवढं डिस्टन्स ठेवू ह्या वेळेस. इथं करायचं एक, इथं करायचं एक, परत इथं हे घ्यायचं, हे इथं ठेवायचं टोक. रा बाबा इथं, हां इथं असं आखून घ्यायचं. परत इथं ठेवायचं टोक, इथं असं आखून घ्यायचं. नंतर काय करायचं, इथं पॉइंट करायचा, म्हणजे तुम्हाला बरोबर चुकलं नाही पाहिजे. ह्या रेषेला आणि हे रेष एकदम परफेक्ट मॅच झाली पाहिजे. ह्याला नाव काय द्यायचं, काय नाव द्यायचं, ह्याला O देऊ. ठीक आहे, ह्याला देऊ A, ह्याला देऊ आपण B. 80चा निम्मा म्हणजे हा अँगल कितीचा, ह्यो अर्धा असन 40चा आणि ह्यो अर्धा असन 40चा आणि कम्प्लीट कितीचा आहे, 80चा आहे.
आता हा शेवटचा अँगल आहे 90 अंशाचा. आता 90 अंशाचा अँगल काढणं किती सोपं आहे हे तर सगळ्यांनाच माहिती असं. तर आता काढूया. ह्या अँगल काढायला आहे ना तुमच्याकडे कंपास असलं पाहिजे आणि अर्धवर्तुळ असलंच पाहिजे तरच आहे ना. हाताने काढलं येणार नाही बरं का, नाही तर तुम्ही हाताने काढता. हाताने काढीत बसला ना मग काही येत नसतं. आधी सांगते परत चुकन ती. त्यामुळे हे आसन ना ते एकदम सोपं आहे. नुसतं बघायचं काय करते काय चाललंय. 90. आता 90 म्हणलं इथे हा पॉईंट आपण ठेवलाय ना इथे घ्यायचं. याच्यावर हात ठेवायचा. इथं मधलं टोक ठेवला ना बघायची 90 इथे. इथं असं करून घ्यायचं. असं करायचं आणि हे 2 पॉईंट ह्या पट्टीच्या साहाय्याने जोडायचे. घेतले का जोडून. कर्कटक मधला अंतर तुम्ही तुमच्या मनाने ठेवू शकता सांगितलेले. ह्याच्यापेक्षा आहे ना ही दिसतंय ना ह्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. तेवढं ठेवलं तरी चालतं, एवढं ठेवलं तरी चालतं. पण थोडं मोठं ठेवलं ना तर पटपट होतं काढायचं. म्हणजे थोडं मोठंच ठेवायचं. इथं हा टोक इथं ठेवायचा आणि हे उभं करायचं. इथं असं एक आखून घ्यायचं, इथं असं एक आखून घ्यायचं. नंतर हे अंतर बदलायचं नाही. हा टोक इथं ठेवायचा. इथं असं एक कम्प्लीट आर्क काढायचा म्हणजे कंस आणि इथं एक काढायचा. आता इथं परत एक पॉइंट बनवा. पट्टीने हे जोडून घ्या शेवटची आकृती बर का. मग हे झालं की संपला प्रॅक्टिस सेट. तुम्ही एक्साइटेड आहात ना. एक्साइटेड आहात म्हणजे तुम्हाला मज्जा येते काही शिकायला. आता इथं आपण नाव देऊया PQRST आणि हा पूर्ण अँगल आहे 90 अंशाचा. सॉरी हे चुकलं. हे असं 90 अंशाच्या अँगलला कधीच करायचं नाही. इथं काय करायचा स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय चौरस. राईट अँगल आहे हा. राईट अँगल आहे म्हणजे आपण खाली नाव पण लिहू शकतो PR अँगल. P म्हणजे हे R आणि A इज RIGHE राईट अँगल. राईट अँगल म्हणजे तो काय 90 अंशाचा आहे. आणि बायसेक्ट करायचं म्हणजे आपण त्याला केलेलं आहे म्हणजे 2 भाग करायचे ते पण आपण झालेले इथं. हा प्रॅक्टिस सेट इथं संपलेला आहे. तुमचे पहिले प्रॅक्टिस सेट पण आहेत या चॅनलवर अवेलेबल. तुम्ही पाहू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रॅक्टिस सेट 4 आपण लवकरच पाहू. थँक्यू. आणि जर समजत असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा.